23 वर्ष झाली, आजही सुखानं शांतपणे झोपू शकत नाही मी. आयुष्य विस्कटून घ्यायचं नसेल ना, तर लांब राहा तिच्यापासून. साथ देऊ नकोस तिला. साहेब, मी येतो. मॅडमांनी ऐकलं वाटतं. माझ्या आईमुळे मला हे सगळं ऐकावं लागतंय. पण आई, माझी आई असं नाही वागू शकत. साहेब, साहेब, माझे साहेब तरी तरी का खोटं बोलतील? नाही, आणि मी बघितलं ना, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं सगळं सांगतात. 23 वर्षांपूर्वी जे काही झालं ते सांगताना रडायला येत होतं त्यांना. ते नक्कीच खोटं बोलत नव्हते. आणि जे काही झालं ते त्यांच्या डोळ्यासमोरच झालं ना, मग ते खोटं कसं असेल? आई, तुझ्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतंय. का वागलीस ग तू अशी? काय मिळालं तुला साहेबांवर चीट करून? एवढं जीवापाड प्रेम केलं त्यांनी तुझ्यावर, आणि तू फसवलंस त्यांना, त्रास दिलास त्यांना. फक्त तुझ्यामुळे आज मला हे सगळं भोगावं लागतंय. ते कधी कधी वाटतं ना, मला काही माहिती नव्हतं तेच बरं होतं. पण मीच मूर्ख आहे. मलाच खूप हौस होती ना सगळं जाणून घेण्याची. तेव्हा आई सोडून गेली, बाबांनी नाकारलं, सगळे मला एवढं बोलतात. एवढं दुःखच द्यायचं होतं तर का आणलंस या जगात मला? मॅडम, मॅडम, तू का आलायस इथे? मॅडम, ऐका. कोणी आलं सांगितलं तुला? मॅडम, ऐकलंस ना तुझे साहेब काय म्हणाले ते? पाप आहे मी. माझ्या अंगात ना त्या बाईचं रक्त. तू नको येऊस माझ्याजवळ. तुझा शंभू शेवटचं सांगते, निघून जा. मॅडम, रागत बोलू. जा म्हणते ना मी मॅडम, तुला. ऐका ना. अजिबात मॅडम. माझ्याकडे आता यायचं नाही. अरे, ते म्हणाले ना, प्रायश्चित्त करावंच लागेल. अरे, कशाला माझ्याजवळ येतोस आणि तुझं आयुष्य खराब करतोस? तू जा म्हणते ना, जा. मॅडम, मॅडम, जरा ऐका ना. मॅडम, साहेब असं बोलले असतील. तुला सांगितलेलं कळतच नाही. चालता तू. मॅडम, 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 मॅडम. शुभू, मी म्हणते ना तुला, जा. काय गरज आहे? मॅडम, मी तुमच्या आयुष्यात निघून जाऊ का आमचा? कसा निघून जाऊ मॅडम? पण तुम्हाला काय वाटतंय, मी इथं नोकरी करतोय मी तुमच्या बरोबर आहे मॅडम? एवढंच समजलं तुम्ही शुभूला मॅडम? तुमच्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून तुमची मी साथ दिली असेल ना, काळजी वाटत असेल ना. तुम्ही असं कसं बोलू शकता मॅडम मला? तुम्ही सांगाल ते केलं, सांगाल ते ऐकलं, साहेबांच्या विरोधात मी गेलो. तुम्ही मला जायला सांगाला मॅडम? इथलं तिथं उद्या मॅडम, पण मी तुम्हाला कुठं बी सोडून जाणार नाही. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. जोपर्यंत शुभू जिवंत आहे ना, तोपर्यंत श्रावणी मॅडम सोबतच असणार आहे. काय बी उद्या मॅडम. माझ्यावर मेहरबानी करा, पण मला तुमच्या आयुष्यातनं जायला नका सांगू. स्वीटे, आम्हासनी ना तुला एक बातमी सांगायची. आता नको शोभताई, नंतर बोलू. अगं स्वीटे, लई महत्वाची बातमी आहे. त्या श्रावणीबद्दल सांगायची. नाही, मला त्या श्रावणीबद्दल एक शब्द पण ऐकून घ्यायचा नाही.
अगं स्वीटे, लई मोठी बातमी आहे. तू ऐकलं ना तर लई खुश होशील. तू तू आम्हासनी त्या सोन्याच्या बांगड्या दिलत्या का नाही? आणखी काय पाहिजे मग तुम्हासनी? नाही म्हणजे आणखी दुसरं काय नको, त्या बांगड्यात ज्या दिलत्या त्याची परतफेड म्हणून आम्ही तुला एक बातमी सांगायला आलोय. बोला. श्रावणीच्या घरी नोकर आहेत का नाही, त्यातली एका नोकराची बायको आमची लई खास मैत्रीण आहे. ती आम्हासनी सांगत होती का होळीला का नाही तिकडं लई मोठा राडा झालाय म्हणे. कसला राडा? चाल चल चालतो इथून. तुला तोंड दाखवायचं नाही मला. आई, तू झोपाय नाहीस अजून? जीवाला एवढा घोर लागल्यानंतर डोळ्याला डोळा लागल का रे? अरे काय चाललंय तुझं? काय झालंय तुला? अरे तू एवढा समजूतदार पोरगा अशी कशी काय चूक करू शकतोस तू? काय गरज होती त्या श्रावणीला साथ द्यायची? आई, मी आज जे करायला नाही पाहिजे होतं ते केलं. होय ना, मी तर घरातच सांगितलं होतं ना साहेबांच्या विरोधात जाऊ नकोस म्हणून. पण आई, मी त्याविषयी नाही बोलत आहे. मग आई, ते मी श्रावणी मॅडमांसोबत माझी मर्यादा ओलांडली ग. काय मर्यादा ओलांडली? हाय अंबाबाई, अगं काय ऐकते मी? काय अरे काय चाललंय हे? काय शांत बसू? मला पहिल्यांदा सांग, तू काय केलंस? काय ते समजा ऐकायचं मला. काय झालं सांग बघू. सांगतो. अगं मी त्यासनी समजवायला गेलो होतो, पण त्या रागात मला बोलले की तू माझ्या आयुष्यातनं निघून जा, कायमचं जा. मला नाही पटलं ते. मला राग आला आणि मी त्यांचे हात धरले आणि शुभ, मी म्हणते ना तुला, का काय गरज आहे? मॅडम, अरे शुभ, हे काय करून बसलास तू? अरे ती पोरगी मालकीण आहे आपली, साहेबांची लेक आहे. एवढं मी नाही कळलं का रे तुला? अरे त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं असतं. अरे त्यांच्यावरती हक्क अधिकार दाखवायचा विचार तरी कसा करू शकतोस तू? हा काय, ती परिस्थितीच तशी होती, मी स्वतःला नाही रोखू शकलो. अरे काय रोखू शकलो नाही? असं कसं आहे शुभू? अरे भान ठेवायला पाहिजे होतस ना तू.